स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजी घेऊन आलेलो आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये असं आहे की आपण ही स्ट्रॅटेजी थिटा बेस आपण ही स्ट्रॅटेजी बिल्ड केलेली आहे. ही स्ट्रॅटेजीचा आपण मागे बॅक टेस्टही केलेला आहे. या स्ट्रॅटेजीमध्ये आपण कॅन्डलचा हाय आणि कॅन्डलचा लो मार्क करून मार्केट किती पॉईंट्स वर जाईल आणि किती पॉईंट्स खाली येईल त्याचा आपण या स्ट्रॅटेजीमध्ये व्ह्यू बघितला आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला समजून जातं की मार्केटचा व्ह्यू कोणत्या साईडला आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला थिटाची व्हॅल्यू लागणार आहे. थिटाची व्हॅल्यू असते मित्रांनो 22/7, म्हणजेच याला आपण जर असं मल्टिप्लाय केलं तर 3.14 याची व्हॅल्यू येते मित्रांनो. किती येते? 3.14 थिटाची व्हॅल्यू आहे मित्रांनो. तर ही व्हॅल्यू आपल्याला लागणार आहे. आपण ही व्हॅल्यू थिटालाच आपण एक नाव दिलेलं आहे आपण पाय. तर ही मित्रांनो ही पायची व्हॅल्यू आहे 3.14. तर मित्रांनो, या स्ट्रॅटेजीमध्ये बेसिकली मी 3 रूल अप्लाय केलेले आहे. तर मित्रांनो, हे 3 रूल जर तुम्ही फॉलो केले तरी स्ट्रॅटेजी तुम्ही यूज करू शकता. पहिले वेळ मित्रांनो, इथं साईडवेज मार्केटमध्ये हे स्ट्रॅटेजी वर्क करणार नाही. साईडवेजमध्ये का वर्क करणार नाही? कारण मित्रांनो, आता मार्केट समजा असं गॅपअप उघडलं. ओके, गॅपअप उघडल्यानंतर मित्रांनो, इथं 9:15ला जर इथं मार्केट चालू झालं आणि मार्केट जर असं साईडवेज मूव्ह देते, तर मग मार्केट ना वर जाईल ना खाली जाणार. तर याचा अर्थ आपली स्ट्रॅटेजी याच्यात वर्कच करणार नाही. त्यामुळे आपण साईडवेजमध्ये स्ट्रॅटेजी वर्क करणार नाही आपली. फर्स्ट रूल आपला आहे. आणि सेकंड रूल आहे मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी आहे मित्रांनो, फर्स्ट हाफमध्येच फक्त अप्लायबल राहील. कारण मित्रांनो, फर्स्ट हाफ म्हणजे 9:15 ते फक्त 12 वाजेपर्यंत मित्रांनो ही स्ट्रॅटेजी आपली वर्क करेल. कारण मित्रांनो, फर्स्ट हाफमध्ये जी स्ट्रॅटेजी असते वर्क करते. सेकंड हाफमध्ये जेणेकरून मार्केट खूप वेळ साईडवेज राहतं. त्याच्यामुळं जी आपली स्ट्रॅटेजी वर्क करेल ती फक्त 9:15 ते 12 मध्येच वर्क करेल. आणि तिसरा रूल आहे मित्रांनो, ही जी स्ट्रॅटेजी आहे ती आपली स्ट्रॅटेजी बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये बँक निफ्टीमध्ये कमीत कमी 10 पॉईंट किंवा 15 पॉईंट वर खाली राहू शकता. आणि निफ्टीमध्ये कमीत कमी 10 पॉईंट ते 5 पॉईंट वर खाली राहू शकता. ओके, तर मित्रांनो, ही आपली स्ट्रॅटेजी अशी वर्क करणार आहे. आणि चौथा रूल मित्रांनो, आपल्याला कॅन्डलचा हाय मार्क करायचा आहे. ओके, चौथा रूल आपला आहे कॅन्डलचा आपल्याला हाय मार्क करायचा आहे. कॅन्डलचा हाय मार्क केला का आपण त्याच्यावरून आपल्याला ही आपली स्ट्रॅटेजी वर्क करणार आहे. चला तर मित्रांनो, ही स्ट्रॅटेजी आपण आता याच्यावर वर्क बघूया कशी वर्क होते चार्टवर. तर मित्रांनो, इथं मी बँक निफ्टीचा चार्ट ओपन केला आहे. तर बँक निफ्टीच्या चार्टमध्ये आपण बघूया की आपली स्ट्रॅटेजी कशी वर्क होते. तर मित्रांनो, मार्केट सध्या आता चालू आहे. तुम्ही इथं टायमिंग बघू शकता. टायमिंग आपला चालू आहे. 2:30 वाजलेले आहे आता. तर आपलं मार्केट सध्या चालू आहे. आता आपण बॅक टेस्ट करून घेऊया. तर मग आपला हा प्रिव्हियस चार्ट आहे. प्रिव्हियस चार्टची आपल्याला इथं ओपनिंग दिसत आहे. ओपनिंग इथं गॅपअप झालेली आहे. ओपनिंग आपल्याला बघायला मिळते. तर मित्रांनो, हा पहिले कॅन्डलचा आपला हाय आहे. इथून आपल्याला मार्केटचा पॉईंट कॅन्डलचा पॉईंट्स मोजायचे आहे. तर मित्रांनो, इथं असं समजा आता आपली कॅन्डल इथं आहे. कॅन्डलचा हाय इथं आहे. जर मार्केटने कॅन्डलचा हाय त्याच्यानंतर थोड्या वेळाने जर इथं कॅन्डलला हाय बनवला, तर मित्रांनो आपल्याला इथून या कॅन्डलचा हाय मार्क करून आपल्याला खालीपर्यंत मार्क करायचा आहे. ओके, तर आता आपण याच्यावर बघून घेऊया. तर मित्रांनो, स्ट्रॅटेजी एकदम सिम्पल आहे. एकदम तुम्ही 2-3 वेळेस व्हिडिओ बघितलं तुम्हाला समजून जाईल. चला आता आपण कॅन्डल्सचे पॉईंट मोजूया. कॅन्डलचे पॉईंट आहे 149.60. तर मित्रांनो, आपल्याला बेसिकली कॅल्क्युलेटर ओपन करायचं आहे. कॅल्क्युलेटर गेल्यावर आपल्याला किती आपली व्हॅल्यू होती 149. ओके, 14 एक मिनटं 149. ओके, 149 नंतर आपल्याला इंटू त्याला किती करायचे आहे 3.14. आपली थिटाची व्हॅल्यू काय होती मित्रांनो? आपली थिटाची व्हॅल्यू होती 3.14. तर मित्रांनो, त्यामुळे आपण इथं व्हॅल्यू घेतली आहे 3.14.
तर मित्रांनो याला आपण जर मल्टिप्लाय केलं तर किती येत आहे 467. तर मित्रांनो 467 हे आपले ॲव्हरेज झालं. आपण याला इथं मार्क करून घेऊया. 467 आपले हे ॲव्हरेज पॉईंट झालं मित्रांनो. ओके, ॲव्हरेज पॉईंट झाला 467. त्याच्यानंतर याला आपण इथं थांबा, इथं आपण मार्क करून घेऊया. इथं हाय आणि इथं लो. आपल्याला अजून हाय आणि लो काढायचं आहे. आपण आता फक्त ॲव्हरेज काढला. ओके, तर याच्यानंतर 467ला आपण पहिले लो काढून घेऊ. ओके, तर लोला मित्रांनो इथं आपल्याला डिवाइड बाय 2 करायचं. तर किती येत आहे मित्रांनो 233 येत आहे. तर इथं आपल्याला इथं आपण लो मार्क करून घेऊ 233. ओके, आता आपल्याला हाय मार्क करायचा आणखी मित्रांनो. तर हाय मार्क करण्यासाठी आपल्याला परत आणखी इथं यालाच आपल्याला 233 प्लस 467 आपल्याला करावं लागेल. कारण आपलं ॲव्हरेज निघलं होतं 467. याचाच आपला हाय निघेल. 467 आपल्याला आलं 700. तर मित्रांनो आपला हाय आला आहे 700. तर मित्रांनो आपल्याला 700 हा इथं मार्क करून घ्यायचा आहे. किती 700. तर मित्रांनो हे आपलं पॉईंट्स आहे, हे तुम्ही लिहून घ्या पहिले. तर मित्रांनो मी याला बाजूला लिहून घेतो कारण हे जास्त मध्ये अडते. 700 ॲव्हरेज आपला होता 467 आणि आपला लो होता. मित्रांनो माझी हँडरायटिंग थोडी खराब आहे, तुम्ही बघू शकता. थोडं आपण लॉजिक लावून तुम्ही समजू शकता की माझी हँडरायटिंग कशी. तर मित्रांनो याला आपण बेसिकली रफ करून घेऊ कारण आपल्याला इथं ॲनालिसिस करायचं. ओके, तर आपले हे 3 पॉईंट होते, ॲव्हरेज, हाय आणि लो. ॲव्हरेज आला आहे 467, हाय आला आहे 700 आणि लो आहे आपला 233. तर मित्रांनो आता आपण इथं पहिले 12 वाजेची कॅन्डल जी आहे तिला आपण मार्क करून घेऊ. ओके, तिला आपण पहिले मार्क करून घेऊ. कॅन्डल कोणची आपली बनली 12 वाजेची 12. तर 12 वाजेची आपली कॅन्डल जी आहे ती हॅमर कॅन्डल बनलेली आहे. आपण 12 वाजेच्या कॅन्डलला इथं मार्क करून घेतला आहे. ओके, तर मित्रांनो 12 वाजेच्या कॅन्डलला आपण इथं मार्क करून घेतलं. आता आपण इथं चेक करूया की आपली स्ट्रॅटजी वर्क होते की नाही. ओके, तर मी इथून आपण मोजूया 2 मिनटं. दोन मिनटं, एक मिस्टेक झाली माझ्याकडून. इथून आपण आता इथं इथपर्यंत मोजून घेऊया मित्रांनो किती होतं. तर मित्रांनो इथं बघू शकता आपलं येत आहे 589 आपलं इथं 589.45 आपल्या इथं पॉईंट्स येत आहे. तर मित्रांनो बघू शकता आपल्या हे पॉईंट्स आहेत, हे आपलं ॲव्हरेज याच्या जवळ आहे. कुठे मित्रांनो ॲव्हरेजच्या जवळ आपले आहे मित्रांनो हे पॉईंट. तर बघू शकता मी तुम्हाला पहिले सांगितलं होतं बँक निफ्टीमध्ये आपल्याला थोडेफार वर खाली 15 ते 20 पॉईंट आपल्याला वर खाली भेटू शकतात. तर बघू शकता ना कमीत कमी 50-60 पॉईंट आपल्याला वर खाली बघायला मिळतात फक्त. आणि बघू शकता हे आपल्या ॲव्हरेजमध्ये आहे, ॲव्हरेज आणि हायच्या मध्यभागी आहे मित्रांनो. तर याचा अर्थ आपण इथं प्रॉफिटेबल होईल. जर तुम्ही इथं बाय केलं असतं, जर इथं तुम्ही मार्केट सेल आउट केलं असतं मित्रांनो, तर तुम्हाला इथपर्यंत तुम्हाला टार्गेट बघायला भेटले असते. कुठपर्यंत इथपर्यंत मित्रांनो. तर बघू शकता 589 पॉईंट्सचा म्हणजे कमीत कमी 600 पॉईंट तुम्ही धरून घ्या. 600 पॉईंटचा तुम्हाला चांगला मूव भेटला आपल्या ब्रह्मास्त्र स्ट्रॅटेजीमुळे. तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की स्ट्रॅटेजी असं तुम्ही वर्क नाही होत, तर आपण दुसऱ्या याच्यात आणखी चार्टमध्ये बघू. ओके, ही आपली बँक निफ्टी झाली. आता आपण निफ्टी 50मध्ये बघून घेऊया. ओके, निफ्टी 50मध्ये आपण बघून घेऊया की ही किती वर्क करते. तर बेसिकली निफ्टी 50चा मी चार्ट ओपन करून घेतला. तर इथं मला 30 तारखेचा मित्रांनो
इथं बी मार्केट गॅप ओपन झालेला आहे, बघू शकता. तर आपली इथं फक्त गॅपमध्येच आपली स्ट्रॅटर्जी वर्क करेल, म्हणजे साईडवेज सोडून गॅपअप किंवा बिग मूवमध्ये आपली स्ट्रॅटर्जी वर्क करेल. तर बघा शकता इथं गॅपअप ओपन झालं आहे, तर इथं मार्केटचा आपल्याला इथं पहिल्या कॅन्डलचा हाय दिसतोय. तर आपण पहिल्या कॅन्डलचा हाय मार्क करून आता आपण इथं मेजरमेंट घेऊन घेऊ की किती मेजरमेंट आहे आता. ओके, तर मेजरमेंट्स आपण इथं पहिले सिलेक्ट करू आणि हे कॅन्डलचा कॅन्डल किती पॉईंटची आहे ते आपण मार्क करून घेऊ. तर 63.50 याचं येत आहे मित्रांनो. कॅल्क्युलेटरवर जायचं, आपण पहिले क्लिअर करून घेऊ. 63.50. ओके, 63.50 हेच आहे ना मित्रांनो. हे बघा मग 63.50 याला मल्टिप्लाय बाय आपला थिटा 3.14. तर मित्रांनो याची व्हॅल्यू येत आहे 199.39. तर मित्रांनो ही आपली ॲव्हरेज व्हॅल्यू झाली. किती काय झाली मित्रांनो, ही ॲव्हरेज झाली. आपण याला साईडला लिहून घेऊ. ही आपली ॲव्हरेज व्हॅल्यू झाली. किती झाली मित्रांनो, 199.39. ओके, 199.39 आपली व्हॅल्यू झाली. तर मित्रांनो आपण आता याचा परत याचा आपण लोअर मार्क करूया. याला आपण डिवाइड बाय 2 करूया. ओके, 99 आपल्याला येत आहे मित्रांनो लो. आपण लो आपण इथं लिहून घेऊ. किती येत आहे, 99. ओके, पॉईंटचं एवढं मागचे पॉईंट आपण एवढं बघितलं नाही तरी चालेल मित्रांनो, याचा काही इश्यू नाही. याच्यामध्ये आपण प्लस 199 करून घेऊ. ओके, प्लस 199 करून घेऊ. ओके, तर किती येत आहे, 298 आपला हाय निघत आहे. किती निघत आहे मित्रांनो, 298 निघत आहे मित्रांनो. तर आपण इथं हाय मार्क करून घेऊया 298. ओके, तर आता आपण बघूया आपलं स्ट्रॅटजी वर्क करते का. तर आपण इथून आपण चला मार्क करूया 12 वाजेची कॅन्डल आपण पहिले बघूया. 12 वाजेची कॅन्डल. तर मित्रांनो बेसिकली 12 वाजेची कॅन्डल आहे, बघू शकतो. तर मित्रांनो एक चार्ट आपल्याला 5 मिनिटचा चार्ट ओपन करायचा आहे. 5 मिनिटच्या चार्टमध्येच आपल्याला हे स्ट्रॅटेजी आपली वर्क होईल. तर आपण इथून 12 वाजेच्या कॅन्डलपर्यंत बघूया किती आपल्याला फॉलिंग भेटलेली आहे. बघू शकता 258 पॉईंटचे आपल्याला काय भेटलेले आहे, फॉलिंग भेटली आहे. तर हे पॉईंट आपले कुठे आहे, हायच्या जवळ आहे. किती आहे मित्रांनो, आपला हाय होता 298. ओके, 298 आपला हाय होता. तर या हायच्या जवळ आपल्याला भेटले आहे. किती आहे आपलं, 258. ओके, तर मित्रांनो बघू शकता आपली स्ट्रॅटेजी अशा प्रकारे वर्क होते आणि ही स्ट्रॅटेजीने तुम्ही यूज करून चांगला कसा प्रॉफिट तुम्ही कमवू शकता. आणि मार्केटचा व्ह्यू बघू शकता की कुठे मार्केटचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो ही आपली आजची स्ट्रॅटेजी होती. असे नवनवीन स्ट्रॅटेजी किंवा नवनवीन व्हिडिओ तुम्ही बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि आपल्यासोबत लाईव्ह ट्रेडिंगही करू शकता. आपण थोड्या दिवसांनीच आपल्या चॅनलवर लाईव्ह ट्रेडिंग चालू करणार आहे. तर जेणेकरून ज्यांना ट्रेडिंग येत नाही ते आपल्या चॅनलला हक्काने जोडू शकतात.